नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे. आपली बारामतीला स्वप्नपूर्ती पोलीस अकॅडमी या नावाने आपण गेली 15 वर्षापासून अध्यापनाचं काम करतोय आणि आत्तापर्यंत 1000पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पोलीस दलामध्ये आपली निवड झालेली आहे. आता नुकतीच जी पोलीस भरती चालू आहे, या पोलीस भरतीमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 27 विद्यार्थी आपले पोलीस भरतीमध्ये निवड झालेले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या 4 दिवसापूर्वी जो पिंपरी चिंचवडचा निकाल लागला, या निकालामध्ये फक्त पिंपरीलाच जवळजवळ 14 विद्यार्थी आपले निवड झाले आहेत. त्याच्यापैकी आज 2 विद्यार्थी मला खास भेटण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचं आपल्या स्वप्नपूर्ती अकॅडमीच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार करतोय. ये रे घे एक ये. तर बाळांनो, हा आहे शिवराज लावंड. तर याचं पिंपरी चिंचवडमध्ये 135 टोटल घेऊन हा पोलीस दलामध्ये निवड झाले. तर त्याचं आपल्या क्लासच्या वतीने सरस असं स्वागत. त्याचप्रमाणे हा आहे धीरज बनगर, तोही पिंपरी चिंचवड या ठिकाणी निवड झाली, त्याचंही स्वागत. बाळांनो, आताच्या भरतीमध्ये बऱ्याच मुलांना यश आले, काही मुलांना अपयश पण आले, परंतु ज्याला यश मिळाले ते काय सहजासहजी यश मिळालेलं नाही. याच्यामध्ये बऱ्याच वर्षाचा संघर्ष आहे, कष्ट, मेहनत आहे आणि या सगळ्यांचं मिलाप आणि योग्य मार्गदर्शन या सगळ्यांच्या जोडीने हे यश मिळत असतं या. तर त्याचप्रमाणे ह्यांना जे यश मिळाले या त्याच्यात त्यांचंही चांगले झाले या, आईवडिलांचंही पुण्य आहे, सगळ्यांचंच चांगले झाले या. अशा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शिवराजला सांगतो की थोडंसं तू या ठिकाणी मनोगत व्यक्त कर. नमस्कार, माझं नाव शिवराज. मी पिंपरी चिंचवडला माझी निवड झाली या. मी आज इथं उभा आहे. मला आज बोलण्याची संधी मिळाली किंवा मी भरती झालो फक्त आणि फक्त तुपे सरांमुळे झालो. मी 3 वर्षापूर्वी हा प्रवास चालू केला होता. 12वी झाल्यानंतर अकॅडमी जॉईन केली होती मी. माझी बॅच झाली पूर्ण 8 महिने 9 महिने माझी बॅच चालली होती. माझ्या मी सिलेबस लावला होता, गणित, मराठी आणि GS ह्या 3ही बॅच लावल्या होत्या मी. मला गणित आणि मराठी एकदम परफेक्ट विषय झाला माझा. मला आणि गणित बुद्धिमत्ता शिकवली तुपे सरांनी. GSची पण बॅच झाली ती, पण GSचं कसं आता प्रत्येकाला GS विषय हा अवघड जातो, पण मराठी आणि गणित हा मी हुकमियाका होती त्यातलं. मला गणिताचं परत नाही, एकदाच बॅच झाल्या मला कुठं जायची गरज पडली नाही. मी तुपे सरांव्यतिरिक्त कुठल्या अकॅडमीला जायची गरज पडली नाही किंवा कुठल्या अकॅडमीचा मी पायरीच चढलो नाही. माझी बॅच 9 महिने झाल्यानंतर मी लायब्ररीत अभ्यास केला फक्त. आणि गेल्या वर्षी मुंबईला माझी 1 मार्काने रिझल्ट गेला होता. गेल्या वर्षी 130 टोटल करून 131चं मेरिट लागलेलं, तिथं वेटिंगला राहिली 1 मार्काने. आणि आता यंदा पिंपरी चिंचवडला निवड झाली या. पिंपरी चिंचवडला 135 टोटल करून निवड झाली, 130चं मेरिट आहे. सुट्टा निकाल घेतला यंदा तुपे सरांमच फक्त. थँक्यू, धन्यवाद. असं रे बाळा, यश तुला मिळालं यातच समाधान आहे. ते कुणाच्या का मार्गाने असाना, पण यश मिळणं खूप महत्त्वाचं होतं. त्याचप्रमाणे धीरज बनगर पण थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करील. चालेल, तर आता यानंतर धीरज आपलं मनोगत व्यक्त करील. माझं नाव धीरज बंडगर. मी तुपे सरांमुळे आज या शिखरापर्यंत आलेलो आहे. माझे पिंपरी चिंचवड पोलीस दलात निवड झालेलं NTC प्रवर्गातून 2023 साली स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी बारामती यामध्ये मी प्रवेश घेतला. 6 महिन्याची मी सगळी पूर्ण बॅच कंप्लीट केली आणि 2024मध्ये 1 वर्षाच्या अभ्यासावर तुपे सरांमुळं 1 मार्कने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 133 टोटल करून वेटिंगला राहिलो. आणि नंतर एक बॅच केली सरांपाशी. 2026ला आत्ता पिंपरी चिंचवड शहरात निवड झाली. तुपे सरांचं शिकवणं एवढं सोप्या पद्धतीत आहे, जे 5वी ते 10वीपर्यंत जे आपल्याला गणित बुद्धिमत्ता जे असतं ना, म्हणजे सोप्या भाषेत बेरीज वजाबाकीपासून ते सर शिकवतात. महाराष्ट्रात कुठल्याच अकॅडमीत असं शिकवत नाही की बेरीज वजाबाकीपासून जागेवर भूमिती किंवा सरासरी अशा पद्धतीपासून. सरांचं कसं आहे, एकदम बेरीज वजाबाकीपासून पाया मजबूत करतात अगोदर 1 महिना, तिथनं पुढं बॅच चालते आपली 9 महिने. त्यानंतर GS काय आपलं आम्ही सेल्फ केलं थोडं, पण सरांचं खूप महत्त्व आहे ह्याच्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणित हा असा विषय ना, गणित बुद्धिमत्ता हा कुठल्या अकॅडमी शिकवत नाही सगळा. फक्त स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी म्हणजे असं म्हणजे बेरीज वजाबाकीपासून तुम्हाला भूमिती म्हणा, शेवट सरासरी व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ह्यापर्यंत एकमेव अकॅडमी शिकवत असेल बारामतीत तर ती स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी आहे. आणि सरांनी इथं सत्कारही केल्याबद्दल सरांचं मनापासून धन्यवाद करतो आणि थांबतो.
थँक्यू. तुम्हा दोघांचं पुन्हा एकदा आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. एवढ्यावर न थांबता येणाऱ्या डिपार्टमेंटल PSIमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये यश मिळावं अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.